शिर्डी साई संस्थानं आता सर्वसामान्य दर्शन रांग बंद केली आहे. त्यामुळे साई संस्थानं सुरू केलेल्या टाईम दर्शनाचा पुरेपूर लाभ घ्यायचा असला तर साई भक्तांना स्वतःच नियोजन करावं लागणार आहे. साई संस्थान 1 तासांचा कालावधी ठरवून भक्तांना दर्शनाची वेळ देते. त्याचा फायदा होत असल्याचं काही भाविकांनी म्हटलंय. तर कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला टाईम स्लॉटच्या रांगेत उभं राहून 2-3 तासांच्या अंतरानं दिलेल्या वेळी पुन्हा रांगेत उभं राहावं लागत असल्यानं काही भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. दर्शन रांगेत बराच वेळ लागते, एवढा वेळ लागू नये. कारण शेगावला एवढा वेळ लागत नाही, इथे एवढा खूपच वेळ लागते. पटपट सोडायला पाहिजे ना. आता टाइम दिलेला आहे, टाइममुळे गोंधळ होतोय सगळं. काय होतं? टायमिंग दिला, तो टायमिंग दिला, तो गोंधळ होऊन जातो. पहिले एकदम सरलग जात होता माणूस, एकदम म्हणजे गेला म्हणजे लाईनीत लागला, चालला दर्शनाला. आता इकडे तिकडे टायमिंग देतोय, सगळं थांबून जाता येतं. आता साई संस्थानं सुरू केलेल्या पद्धतीची अजून भक्तांना आणि साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांनाही पूर्ण माहिती नाहीये. 25 डिसेंबरचा अनुभव लक्षात घेऊन 31 डिसेंबरच्या महाप्रचंड गर्दीचं नियोजन साई संस्थानला करावं लागणार आहे. सदर बाब सर्व भक्तांसाठी नवीन आहे आणि प्रशासनासुद्धा नवीन आहे. तरीसुद्धा प्रशासनातर्फे 100% प्रयत्न करून भक्तांना जो काय टाईम स्लॉट दिलेला आहे त्या टाईम स्लॉटमध्ये त्यांना वेळेत दर्शन देण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत. टाईम दर्शन सुविधेत अजूनही अनेक त्रुटी आहेत. पास घेताना अंगठ्याचा ठसा आणि फोटो काढताना काहीसा वेळ जातोय. तर प्रत्यक्षात रांगेत उभं राहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचा पास तपासताना अडचणी येत आहेत. काही ठिकाणी पास एकत्र गोळा करून नंतर तपासले जात आहेत. प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.